हाय नमस्कार. आज बघा आपण करणार आहोत गरम गरम मस्त अशी गरमागरम खिचडी भात. त्यासाठी बघा मिक्स डाळ, तांदूळ, तिन्ही डाळी मिक्स आहेत आणि कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, बटाटा एवढं लागणार आहे. मीठ आहे, तेल आहे आणि सुके मसाले आणि फोडणीसाठी हिंग. बघा इथं मी कुकर ठेवला आहे गरम करायला. कुकर गरम झाला की मग आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे तेल. कुकर आता धुवून ठेवला, त्यामध्ये पाणी आहे. पाणी सगळं गेलं की आपण पुढचे प्रोसेस करू. बघा आता कुकर गरम झाला आहे, त्यामध्ये आपण टाकूया 3 पळी तेल. 1 2 आणि आणखीन एक तिसरे 3 असे 3 पळी तेल टाकलेलं आहे. आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे टाकूया, कढीपत्ता टाकूया आणि कांदा टाकूया. 2 कांदे घेतलेत मीडियम साईजचे, उभे बारीक पातळ उभे चिरलेले आहेत. आता बघा कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. कांदा गुलाबी रंगावर परतायचा, तोपर्यंत आपण हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊया. आता बघा डाळ तांदूळ मी धुवून घेतलेलं आहे 2-3 पाण्याने. आता बघा कांदा परतलाय, गुलाबी रंगावर चांगला परतून घ्यायचा आहे. आणि आता त्यामध्ये आपण टाकूया बटाटा. 1 बटाटा घेतलेला आहे. तो बटाटाही कांद्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आणि त्यामध्ये टाकायचा टोमॅटो. 1 टोमॅटो घेतलेला आहे, मोठा चिरलेला आहे. तुम्ही बारीकही चिरू शकता, मी थोडा मोठा चिरलेला आहे. आणि त्यामध्ये आपण बघा आता ही मिरची, लसूण आणि जिरे याची चटणी किंवा ठेचा आहे, तो अर्धा चमचा भर टाकायचा. बघा मी अर्धा चमचा घेतला आहे. आता तो याच्यामध्ये ह्याच्यात परतून घेऊ. तेलामध्ये तो चांगला मिक्स होईपर्यंत परतायचा. आता ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकायचे सुके मसाले, हळद, धना पावडर, कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता हे सगळे परतून घेऊया. बघा हे सगळं चांगलं परतते. आता त्यामध्ये डाळ तांदूळ धुवून ठेवलेले आहे ते आपण त्यात टाकूया. आणि ते डाळ तांदूळ ही बटाटा, कांदा, टोमॅटो सोबत चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा आता मी परतून घेतले, कसं दिसतंय बघा, किती छान दिसतंय. तर त्यामध्ये टाकूया आपण थोडीशी कसुरी मेथी. कसुरी मेथीने चव वाढते. आणि 1 चमचाभर तूप. आता हे परतून घेऊ आणि तुम्हाला तुमच्या तांदळानुसार, कोणाचा तांदूळ जुना नवीन अशा प्रकारे बघून ते तुम्ही पाणी टाका. आता बघा त्यात पाणी मला पाहिजे तेवढं टाकून घेतलेलं आहे. आता आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. बघा शिट्टी होती आहे. आता उघडून बघूया भात. कुकर थंड झाला, आता उघडून बघूया. किती छान दिसतं. त्याच्यावरती आपण भरपूर कोथिंबीर टाकली की आणखीन मस्त दिसेल. गरम गरम भात तयार आहे. आता प्लेटमध्ये काढूया. हे बघा भात, गरम गरम भजी आणि लोणचं कसं झालंय, छान झालं.